खोक मायच्या गदाड्या तिकडे डोकं आपटून ठोक्यो ना खोक ना दरवाजाला डोकं आपटायचं खोक. बस बस नको रुसू बस नको खायला भाव गेले नांदायचा लयत्र करायला लागला. मी झोपलो आणि माझ्याच कशाच रिगाने झोपलाय बरं का. आणि झोपलाय तो असा त्याच्या अंगात काहीतरी मला वाटतं बुद्धीत चिरलं का काहीतरी किंवा काय असं. आणि मग मी झोपलेलो शेजारी त्याच्या आणि मला जस काय रात्री जाग आली स्वप्नातच आणि तू माझ्याकडं असं बघ तिकडं मला काय स्वप्न पडलं माहिती का तुला तर भेटे कुत्र चावलं काय ते टिपाड आतमध्ये कोण ठेवले घरात टिकपार घाण करून टाकली. हा बरं आहे मला दाखायला कस तरी वाटू राहिलं शपथ कस तरी वाटू राहिलं. दाखायला काय का लोकांना घरात टिपाडा नाही काय टिपड आहे पण असे घरात टिकतात का ते पालत घातलं होतं मी ठेवून दुपारून मर क्या है तरह लगा रखे रहो तुम लोगों ने मेरे को तरस दे रहे हो. काय तारा झाला तो आजीवाला मला व्लॉगच सुरू नाही केला मी असं थांब. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे व्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. आता बोल आता काय बोलत बोल ना मावशी. मी काय सांगत होतो शिट्टी एक राव दहा बरे वाजती बो. मला स्वप्न सांगत होतो तुला भूताचं पडलेलं. सांग ना मग. ऐक मग एक तर मला दुपारी काय झालं मी तुला सांगतो बरं का. दुपारी झोपलो आणि मला आहे ना असं काहीतरी स्वप्न पडलं भाऊ असं म्हणजे मला आठवत नाही पण माझ्या आहे का असं भूता टाईप. आणि झोपलो आणि असं मला जागी दिसतोय बरं का आणि मला उठायचं असं उठायचंय पण मी पूर्ण हँग आतमध्ये सगळं स्लीप पॅरालायसिस टाईप झालेलं. म्हणजे हात पायच चालून अजिबात बोलता येणार. फक्त मी काय म्हणतो होतो माझ्याक नाही करणार नामचिंतन म्हणजे थोडस मायकून घडत होता. त्याच्यामुळे मला मी 2-4 वेळेस घेतलं लगेच मला जाग आली अशी म्हणजे त्याच्यातून बाहेर पडलो ते झालं. आणि आज रात्री काय झालं त्याच्यात ते महाराज म्हणले त्याचा मनुष्यगण राक्षसगण आहे का त्याला स्वप्न भूताचे पडत येत म्हणून बरं का. मग मी काय केलं नाही डोक्यात नाही घेतलं माझ्या डोक्यात नव्हतं पण मी झोपलो आणि माझ्याच कशाच रिगाने झोपलाय बरं का. आणि झोपलाय तो असा त्याच्या अंगात काहीतरी मला वाटतं बुद्धीत चिरलं का काहीतरी किंवा काय असं. आणि मग मी झोपलेलो शेजारी त्याच्या आणि मला जस काय रात्री जाग आली स्वप्नातच आणि तू माझ्याकडं असं बघ तिकडं तू बघत असं बघतोय आणि एवढं भे वाटलं मला आणि तेव्हा बिसली पॅरालाइस टाईप झालं. मग तेव्हा मी मनी वसे ते स्वप्न दिसे जे तू दिवसभर डोक्यात घेशील काही ते स्वप्नात दिसत असतं. आणि मग तसं उठलो मी खापक्यान दिशी आणि मग शेजारी पाहिलं भाऊ मग टेन्शन मध्ये थोडं हे झालं अंगावर घेऊन झोपलो सकाळी उठलो असं विषय. ते टी शर्ट घालून जाऊ मग वाटलं लागलं काय हा जाऊ का लय शॉर्ट दिसत. मग आता काय घालू मला खेळायला लागतोय म्हणून म्हणतो मी. खेळायला जाऊ शकतो मला खेळायला नाही कॉलेजलाच घालायचं वरून स्वेटर घालायचं खेळायला टायमाला काढायचं. खरं सांग नाही मला कमून नाही म्हणते खोक मायच्या गदाड्या तू चहा प्यायला लावलं मग चहा आताच वकल मी डायरेक्ट. हे किती घाण बोल राहिले राव मी तुझी लोक बघत तुला. तू का खोकतो माझ्या चहात मग ते एका व्हिडिओला तर लोकांनी टीव्हीवर सुद्धा पाहिलं कितीतरी लोकांनी तो असं करू राहिले. मग बघा ना जाय ना वकली एखादं जेवत असेल ते म्हणून वकली माझ्या तिथं काय व्हिडिओतून जाऊन वगैरे काय जातात. अरे गप ना पण पहिली गोष्ट मी व्यायामच नाही केलेला महिना झाला. मला असं वाटायला लागले भले 8 दिवस झाले नाही केला पण महिना झाला सारखं वाटतंय. कधी सुरू करू व्यायाम सांग तू म्हणशील तेव्हा सुरू करू. रोज करत काय बंद करतो लवकर. आज काय करते खावट्या कवट्या महाकाळी तू खावट्या हे तसं उडू नको मग पिटी माझी खेळ आहे काय हे डोक्या एक उघडं ठेव जा ना थोडंसं. अरे तिकडे जा ना यार तू चहा पण घेऊन दे ना मला
मोकार हात लावून ठोकतो मी टाइम आहे तिकडे डोकं आपटून ठोक्यो ना ठोक ना दरवाजाला डोकं आपटायचं ठोक. A few moments later. रुसले पोर लय संख्या रुसला कमून माहितीये का त्या सोडायला नाही म्हटलं तसं आशा म्हणून रुसला. बस भाऊ बस नको रुसू बस अरे बस राव रुसू नको राहिलं अवघड नांदायचा लय तर करायला लागला होता. बस अरे गाडीच्या टायर फुटणार बाबा. आज दुपारचे 2 वाजले सध्या. आज म्हणते चालेल. आज मम्मीने बिनसलवाराच्या परत पुरणपोळ्या केल्यात. द्वादश द्वादश आहे पण मोठी एकादश होती का कालची. ठीक आहे. पुरणपोळ्या आणि भात मला आवडत नाही जास्त. आमटी आणि पुरणपोळ्या आणि गुळणी तेवढं करून कमाशी काल जायचं. परत नगरमध्ये काम आहे जरा तुम्हाला दाखवत जसं जेवता जेवता गाईज एक पाकळी हातावर बसली. तिला बी खायची वाटते पुरणपोळी. बघा गाईज अनिकेतच्या हातात कशी बसली पाकळी. अनिकेत उजाड नाही राहिला तोंडावर तुझ्या निवांत बसली आहे का. अनिकेत पडता तर दम लाईट लागते दिसना. पाहिली मी व्हिडिओ दाखवली मी. हा आता दिसू राहिल आहे का. बघा कशी हातावर निवांत बसली. त्याला जेवण करायचं आहे. कोणती पाकोळी काय माहिती. बरं हात कर रे. अय उतरू दे तिला आता मला जेवायचंय. अरे डोक्या वर हात कर ना. हे बघा कशी निवांत बसली कशी चालली निवांत. उतऱ्यावर तिला वाटतं काळं झाडच आहे त्याच्यामुळे ती निवांत बसली. तिला वाटत नाही माणूस आहे का झाड आहे म्हणजे ओळखत नाही. आणि किती निवांत बसली. चाव चाव त्याला चाव. नाकाला चाव द्यायचं नाकाला नाकावर चढ. अरे उतरेवन तिला. कसं उतरू. हे त्याला पाकोळी पाकोळी उतरा ना तुला. तिला ओळखलं नाही बाबा थोडक्यात. म्हणजे झाड आहे का माणूस आहे म्हणजे असं काळ्या खोडाचा माणूस. इकडे दे बरं तू चौघाल राहिली इकडे दे ना. कुठं बसली ती आता. जाऊ बसली कुठे त्या याच्यावर काचेवर बसली ती आता. कमा शिकायला आलोय आणि संख्येने आला गेलाय गावाला. तर आज लय सोपं काम आहे. फक्त पाणी मारायचं आहे आमच्या व्हॉलीबॉलच्याच ग्राउंडवर. आमचाच फायदा आहे. तिकडून पाईप घेऊन आलो आता एवढ्यात इथं लावून देतो मस्तपैकी. तिकडे मावशी गेल्यात मोटर चालू करायला. अर्ध्या ग्राउंडवर पाणी मारून झालं आहे गाईज. आणि एवढं करून चाललो आहे घरी कारण आता असं एक पुढं काम आहे. पण माझं तास कंप्लीट झालं आहे आता सध्या. विषय लोक मी जातो आता. बंद करायचं बटन कोणतं असं अंदाजे. सूट नाही सूट ऑफ. इकडं आवाज झाला लगेच बंद झाल्या मोटर. गाईच कटिंग केली मी आता आणि केस जरा बारीकच केली. लय मोठे केस असल्यावर ते गोळ होतं लय आवरावं लागत. येत भांग पाडा 10-12 त्यापेक्षा आपले बरे बारीकच केस. आणि त्याप्रमाणे माझे सर्व कामं रखलेत आणि मी चाल मोबाईल कुठे ठेवता. सगळे काम उरकलेत. आता फक्त आवरायचं आहे. इस्त्री केली कपड्याला आणि पांढरे कपडे घातले. आता फक्त आवरतो आणि जातो. चहा ठेवतो मायापुरता. आता मम्मीने ते म्हणते मला चहा नाही घ्यायचा मग मायापुरता ठेवतो. तांब्यातच ठेवतो मग चहा. अरे चक्रिया घासलेले एकदम बाकीले. एक नाही बरं का घासलेले म्हणते सगळे. घासलेले म्हणते फक्त. कुठे मला थांब एकडे ठेवतो. त्याच्यात चहा ठेवू का. झाडू पुढे मला फोन देतो हाताला पाहिजे. पाठीला शोधायला गेली.
पातेले मग सगळे घासलेले कुठे गेले हे चहाचं पातेलं त्यात काय केलं तो त्यात काय केलं तो चांगलं पातेलं खराब केलं ना पातेली चहाला दोन पातेले ते एक पुरणी एक हे नाही आणि एक सगळे घासलेले मग याच्यात कर मग छातीत पाणी टाकून दे पुरण या कायच्या ठेवलेलं आणि या कायच्यात हे ठेवलंय काय कणिक पर्दा तेरा ने कहा ये चांद है कुछ ने कहा चेहरा तेरा कल चौदहवीं की रात थी कल पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन मम्मी असं जर प्रमाण घेतलं कधी द्या चालीमध्ये पहिले ना आज चालेल तर गाईज काल आम्ही कीर्तनाहून आलो त्याच्यानंतर मी एडिटिंग केली नाही ॲज युजल सकाळी उठलो त्याच्यानंतर सकाळी 9ला उठलो रविवार होता आणि त्याच्यानंतर फ्रेश झाला आंघोळ बिंघोळ केली एकदम आणि आता मी व्लॉग एंड करतोय दुपारी 12 वाजता दुसऱ्या दिवशी आणि दुसरा व्लॉग बी सुरू झाला आहे आणि हा व्लॉग मी आत्ताशी एंड करतोय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पहिले सबस्क्राईब करा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ते पाठ झाले राव ते मग ते मधून म्हणता येत नाही मला तिथून सुरुवात करावं लागते आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवडलं असेल तर हो आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे नाही